नाशिक शहरात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम हाती घेतली। त्याअंतर्गत नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं अट्टल मोटरसायकल चोरास अटक करून मोटरसायकल चोरीचे तब्बल 5 गुन्हे उघडकीस आणले। नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना 15 जून रोजी गुन्हे शोध पथक सिन्नर फाटा परिसरात गस्त घालत असताना महाराष्ट्र रसवंती गृह इथे एक जण पोलिसांना पाहताच हातातील रसाचा ग्लास टाकून मोटरसायकलवरून पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता। संशय आल्याने गुन्हे शोध पथकाने तत्काळ पाठलाग करून संशयित ललित सागर देवरे याला ताब्यात घेतलाय। पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याच्यावर यापूर्वीही चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली। त्यानंतर त्याच्या ताब्यातील मोटरसायकलची चेसिस व इंजिन क्रमांकाची पडताळणी करण्यात आली असता सदर मोटरसायकल नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील त्यानंतर त्याच्या ताब्यातील मोटरसायकलची चेसिस व इंजिन क्रमांकाची पडताळणी करण्यात आली असता सदर मोटरसायकल नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचं निष्पन्न झालंय। आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे। पोलिसांनी केलेल्या कौशल्यपूर्ण चौकशीत आरोपीकडून नाशिक रोड तसंच अहिल्यानगर परिसरातील चोरीच्या एकूण 5 मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या। 5 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलंय। सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक अतुल चौधरी, पोलीस निरीक्षक भुवनेश्वर गंधाट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, रोहित शिंदे, योगेश रानडे व अर्जुन गीते यांच्या पथकानं केली। नाशिक रोड पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे वाहन चोरट्यांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम मॅडम यांनी नाशिक रोड शहर व नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वेळोवेळी होणाऱ्या वाहन चोरी संदर्भात ते गुन्हे उघडकीस आणून आरोपी अटक करण्याबाबत आदेशित केलेले होते। त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथक हे कसोशीने माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत होते। दिनांक 15/6/2026 रोजी दुपारी गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील व त्यांचे पथक हे गस्त करत होते। गस्त दरम्यान त्या ठिकाणी सिन्नर फाटा या ठिकाणी महाराष्ट्र ज्यूस सेंटर या ठिकाणी पळाला आणि जेव्हा वाहनाकडे पोलिसांचं लक्ष गेलं पथकाचं त्यावेळेस त्या सदर गाडी संशयित वाटल्याने त्याला तो पळून जायचा प्रयत्न करत असताना त्याला जागेत थांबवलं, त्याला विचारपूस केला। त्यांनी उडवडीची अशी उत्तरं दिली। उडवडीची उत्तरं दिल्यामुळे त्याला अधिक विचारपूस करता पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली। माहिती नाशिक रोड पोलीस त्याचा अभिलेख तपासला। अभिलेख तपासल्यानंतर लक्षात आलं की त्याच्यावरती वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यावरती वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत। त्याबाबत माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना माहिती कळवतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या आरोपीकडे अजून कसोशीने तपास केला। त्यावेळेस त्याच्याकडे नाशिक रोड पोलीस स्टेशनकडील CR नंबर 361/2026 या गुन्ह्यातील मोटरसायकली हस्तगत करण्यात आली। तसंच त्याच्याकडे अधिक विचारपूस करता नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमधील 4 गाड्या व अहिल्यानगर या ठिकाणची 1 गाडी अशी एकूण 5 गुन्हे त्या आरोपीकडून उघडकीस करण्यात आलेली आहे। सदरची कारवाई माननीय वरिष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम मॅडम यांनी नाशिक रोड शहर व नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वेळोवेळी होणाऱ्या वाहन चोरी संदर्भात ते गुन्हे उघडकीस आणून आरोपी अटक करण्याबाबत आदेशित केलेले होते। त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथक हे कसोशीने माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत होते। दिनांक 15/6/2026 रोजी दुपारी गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील व त्यांचे पथक हे गस्त करत होते। गस्त दरम्यान त्या ठिकाणी सिन्नर फाटा या ठिकाणी महाराष्ट्र ज्यूस सेंटर या ठिकाणी महाराष्ट्र रसवंती गृह या ठिकाणी एक संशयित इसम हा रस पित असताना दिसला आणि त्यांनी नजर चुकून तो पुन्हा पोलिसांची नजर गेल्यावरती तो रसाचा अर्धवट ग्लास ठेवून तो त्याच्या वाहनाकडे पळाला आणि जेव्हा वाहनाकडे पोलिसांचं लक्ष गेलं पथकाचं त्यावेळेस त्या सदर गाडी संशयित वाटल्याने त्याला तो पळून जायचा प्रयत्न करत असताना त्याला जागेत थांबवलं, त्याला विचारपूस केला। त्यांनी उडवडीची अशी उत्तरं दिली। उडवडीची उत्तरं दिल्यामुळे त्याला अधिक विचारपूस करता पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली। माहिती नाशिक रोड पोलीस त्याचा अभिलेख तपासला। अभिलेख तपासल्यानंतर लक्षात आलं की त्याच्यावरती वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यावरती वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत।
त्याबाबत मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांना माहिती कळवतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या आरोपीकडे अजून कसोशीने तपास केला. त्यावेळेस त्याच्याकडे नाशिक रोड पोलीस स्टेशन कडील CR नंबर 361/2026 या गुन्ह्यातील मोटरसायकल हस्तगत करण्यात आली. तसंच त्याच्याकडे अधिक विचारपूस करता नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमधील 4 गाड्या व आयल्यानगर या ठिकाणची 1 गाडी अशी एकूण 5 गुन्हे त्या आरोपीकडनं उघडकीस करण्यात आलेली आहे. सदरची कारवाई मान्य वरिष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे सर, मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली. मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड.